माझं मी कार्य करतोय. काय कार्य करतोय तर तुम्ही एका भगवंताला बसतोय, दुसरं तिसरं काही कार्य माझ्या वाटेला नाही. आता बघा, मनुष्याचं जीवन जर आपण पाहू गेलो तर प्रत्येक मनुष्य हा कर्मप्रधान आहे. प्रत्येक मनुष्याच्या हाताला काम आहे. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून काही ना काहीतरी काम करत असतो, कारण ते मनुष्याच्या जीवनाचं सार्थक त्याच्यात समजतं, म्हणून मनुष्य काम त्या ठिकाणी करत असतो. पण पहा, प्रत्येकाचं कार्य त्या ठिकाणी वेगळं असतं. सर्वसामान्य लोक जर पाहू गेलो, आपल्यासारखे सर्वसामान्य शेतकरी, कुणी शेती करतं, कुणी व्यवसाय करतं, कुणी व्यापार करतं, कुणी काय तर कुणी काय, सगळे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं पैसा कमवण्यासाठी धडपड करत असतात. का तर पैशाने उदरनिर्वाह होत असतो, म्हणून त्या ठिकाणी सर्वांची धडपड त्या ठिकाणी चालू असते. म्हणून हे जे काही चालू असतं ते संतांना अजिबात पटत नाही. म्हणून संत सांगतात, वाढावे संतान गृही भावे धन धान्य. संत सांगतात की तुमची हाव एवढीच आहे, वाढावे संतान गृही भावे धनधान्य, एवढीच आपली हाव आहे. ह्याची करी हाव संसारी. दुसरा तिसरा आपल्या आयुष्याचा हेतू तरी काय असतो? एवढाच हेतू मनामध्ये ठेवून आपण जगत असतो. वास्तवात मनुष्याला जन्म कशासाठी दिला हे मनुष्य विसरून जातो आणि कार्य करत राहतो. पण या उलट संतांचं तसं नाही. संत सेवा करतात भगवंताची, आपण सेवा करतो संसाराची. पहा, धन कमवताना मला सांगायचंय काय, ज्या वेळेला आपण कर्म करत असतो, वाढावे संतान गृही भावे धनधान्य, हे ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला आपल्याकडून ज्या वेळेला संतान वाढलं जातं त्यावेळेला धनधान्य वाढवण्याची गरज असते. आणि ज्या वेळेला धनधान्य वाढवण्याची गरज येते, पैसा आर्थिक मदत ज्या वेळेला कमी पडते त्यावेळेला माणूस काय करतो तर अनिती, सैराचार हे सगळं त्या ठिकाणी वाढून जातं. धर्म अधर्म माणूस त्या ठिकाणी जाणत नाही. मग धर्मानं न वागल्यामुळे होतं काय, सैराचार माजला जातो आणि सैराचार माजला की अधर्म होतो. आणि हा अधर्म वाढत असला की त्या ठिकाणी संतांना जन्म घ्यावा लागतो. बघा, दुर्योधनासारखी आपली गत आहे. दुर्योधनाकडे त्याचं सर्वस्व होतं, पण तरी सुद्धा त्याला पांडवांचं हवं होतं. सर्वस्व असून सुद्धा पांडवांच्या धनाची इच्छा त्याला होती. मग पहा, आपणही फार काही वेगळे नाही. इकडचं तिकडचं इकडचं सगळं आपल्या बापाचं, अशी आपली गंमत आहे. पण हे ज्या वेळेला होत असतं, सगळं आपलं आपण समजत असतो, त्यावेळेला आपला खूप मोठा अहंकार आपल्याला आडवा येत असतो, गर्व आपल्याला नडत असतो. तो गर्व आपल्याला इतका आडवा येतो की तो माणसाचा ऱ्हास केल्याशिवाय राहत नाही. म्हणून पहा, आपल्या माणसाला आपला माणूस पुढे गेलेला कधी देखवत नाही. संसाराचं उदाहरण देऊ झालं तर पहा, एके ठिकाणी एक गरीब माणूस होता. त्यानं खूप मेहनतीनं पेड्याचा व्यापार सुरू केला. आणि ज्या वेळेला पेड्याचा व्यापार त्यानं सुरू केला, तो बाजारामध्ये पेढे विकायला घेऊन जायचा. आणि ज्या वेळेला पेढे विकायचा त्यावेळेला त्याला भरघोस असा नफा मिळायचा. का तर त्याच्या पेड्याला खूप चव होती. पण त्याचं दुर्दैव असं, त्याच्या काही अंतरापासून एक उंदीर मारणारा औषध घेऊन बसायचा. आता तो त्याला पाहायचा, त्याच्या मनात असा प्रश्न पडायचा की याला एवढे गिराईक येत्या, मला काही येत नाही. त्याच्या विहिरीला एवढं पाणी लागतं, माझ्या विहिरीला का लागत नाही. त्याची ना आपली गत काही फारशी वेगळी नाही. तो असा विचार ज्या वेळेला करत होता, एक दिवस त्यानं ठरवलं की याचा धंदा बसवायचा, याचं उत्पन्नच काही निघू द्यायचं नाही म्हणे. मंगळवारचा दिवस उजाडला, दोघंही बाजारामध्ये जाऊन बसले. पण ज्या वेळेला बाजारामध्ये ते बसले त्यावेळेला पेढेवाला म्हणत होता, पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे लई गोडे, पेढे घ्या पेढे लई गोडे. हे ज्या वेळेला त्यानं ऐकलं त्याची तळपायाची आग मस्तकाला जायची. काय करावं सुधरतच नव्हतं. आपल्या माणसाला आपलं सुख कधीच देखवत नाही. मग याला काय करावं सुधरत नव्हतं. मग त्यानं काय केलं, उंदीर मारण्याचं जो औषध घेऊन बसला होता त्यानं त्याचं सगळं बाजा विस्तार उचललं आणि पेढेवाला जिथं बसलेला होता तिथे जाऊन तो बसला. ज्या वेळेला तिथं जाऊन बसला, हा म्हटला, पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे लई गोडे, पेढे घ्या पेढे लई गोडे. हा असं म्हटला की हा म्हणायचा खाल्लं की मरते. लिंक लागली का?
पेढे घ्या पेढे खाल्लं की मरतय, पेढे घ्या पेढे खाल्लं की मरतय, पेढे घ्या पेढे खाल्लं की मरतय. प्रसंग असा घडला, एका सुरात हे बोलणं आल्यामुळं गिरायकांना नक्की कळानाच नक्की काय चालू आहे. एकही गिराईक दोघांना सकाळपासून नव्हतं. पण ज्या वेळेला अनिती असणारे माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात त्यावेळेला जर आपण स्वतःहून जर जागा बदलली तर त्या ठिकाणी आपलं आयुष्य सुखकर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या पेढेवाल्याने काय केलं, त्याचा बाजा बिस्तार उचलला, रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिला. 10 मिनिटात त्याची सगळी पेढी संपून गेली. मला सांगायचंय काय, कष्टाची कमाई कधी मिटत नाही, कष्टाची कमाई कधी मिटत नाही आणि फुकटातली कमाई कधी टिकत नाही. विठ्ठल फुकटातली कमाई कधीच टिकत नाही. आणि हा संसार तुम्ही आम्ही जो करतो ना, ज्यांच्यासाठी आपण वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ही जी सगळी हाव करत असतो, तेच एक दिवस आपल्याला म्हणतात आमच्यासाठी काय केलं. मग या जीवनामध्ये जन्माला येऊन सार्थक तरी काय झालं. उदाहरण देऊन सांगते ऐका. पूर्वीच्या काळामध्ये शेणाकुडाची घरं होती, बरोबर. शान 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 आता लिंक लागली. ज्या वेळेला शेणाकुडाची घरं सारवायला लागायची, उभ्या भिंती ढवळ्या मातीनं सारवायला लागायच्या आणि खाली ज्या सारवायला लागायचं त्याला काय लागायचं, शान, गावठी भाषेत, बरोबर. शेण सारवायसाठी लागायचं, बरोबर. पण ते शेण ज्या वेळेला स्त्री घ्यायची, त्या शेणामध्ये ओतलं जायचं ते पाणी. त्या पाण्याला ओतल्याच्या नंतर ते सगळं मिश्रण एकत्र करून घर सारवत 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 दारापर्यंत ज्या वेळेला ती यायची, नवे नवे मध्ये जर त्या शेणाचं खराब झालं तर त्याला काय म्हणायचे, चोथा. मग तो चोथा काय करायचा, टोकरीत बाजूला ठेवायचा. ज्या वेळेला सगळं शेण सारवलं जाईल, सगळ्या शेणानं सारवलं जाईल, घर सुरेख दिसेल, त्यावेळेला ते शेणाचा चोथा उचलायचा, उकांड्यावरती न्यायचा आणि त्याच्या गौऱ्या थापायच्या. ज्या वेळेला त्या गौऱ्या थापल्या जायच्या त्यावेळेला त्या गौऱ्या कुठे जायच्या, कोणाच्या पाण्याखाली जायच्या, बरोबर, मिसरीला जायच्या. अजूनही तो प्रकार जिवंत आहे. कुणाच्या मिसरीला जायच्या आणि या मिसरीला गेलेल्या गौऱ्या कधीच सुखाच्या होत नाही, त्यांनी कॅन्सर होतो. मी त्या कॅन्सरचं सांगत नाही, आपल्या आयुष्याचं सांगते. ज्यांच्यासाठी उभी हयात आपण ठेवतो तीच मुलं आपल्याला विचारत नाही. प्रसंग ऐका. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्यासाठी उभी हयात आपण सरवतो, ज्यांच्यासाठी उभी हयात आपण कष्टामध्ये घालवतो, तीच मुलं आपल्याला विचारत नाही. केव्हा, ज्या वेळेला आपलं उतार वय लागतं त्यावेळेला मग आपली हालत कशी होते माहितीये. बाप गोठ्याचा झाला धनी, माय परसाची राणी. बाप गोठ्याचा झाला धनी, माय परसाची राणी. 3 लेक सोनिया, माय घराची हो दासी. पहा, ज्या वेळेला त्या स्त्रीचा वृद्धापकाळ येतो, घरामध्ये वयस्कर ती स्त्री असते, पण लहान मुलासारखं तिला टुपू 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 पडेल ते काम तिला उचलावं लागतं. यासाठी का तिने आपल्याला मोठं केलं होतं, यासाठी का तिने आपल्याला जन्म दिला होता. पण विसरून गेलोय इतिहास, विसरून गेलोय पराक्रम, आमच्या डोक्यात पार पाणी झालंय. त्याची तेवढा भगवंत आता वाफ कर आणि आम्हाला आता बुद्धी दे. बघा, बाप काढलाच घराबाहेर, अरे बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते ती आई, पण बायकोला मात्र रोज म्हणायलाच तुमच्यासाठी काय पण. जरा तुझ्या मायेचे आठवण बघले का, दिवस लेकच यावा पोटाला म्हणून किती राखेल ते नवस. अरे इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, इकून तिकून तिच्या नवसाला पंढरीचा विठुराया सुद्धा पावला. तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. अरे लहानपणी माय तुला शेतात न्यायची, लहानपणी माय तुला शेतात न्यायची. तुला ऊन लागली ना, तुला ऊन लागली तर स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. मग विचार कर बाळा, तुला ऊन लागला तर स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागली की तू टाय 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 रडायचास. अरे तिचं दूध संपलं की तिचं रक्त सुद्धा ओढायचं. अरे दूध नाहीच, दूध नाहीच, तिचं रक्त पिऊन पोचलाय का, त्या रक्ताचं तरी ठेव मान.
पवित्र अशा मातीचा करू नको अपमान. किती दिवस जगणारे लेका आता झाडावरचं पिकला पान. तू गोडधोड खा पण म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढायला तुझी बायको आडवी आली ना तिला घराबाहेर काढ. तुलाच कळली नाही आता किंमत. तुलाच कळली नाही किंमत. तू आंधळा नाहीस, बहिरा नाहीस, मुका नाहीस. तुलाच कळली नाही किंमत. नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून कायम घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. अरे तुला वाघ बनवलंय माईनं. अरे तुला वाघ बनवलंय माईनं. दुर्दैवानं तिलाच उरलं नाही बायपण. खरा मर्द असशील तर तिचं दर्शन घेऊन म्हण माय तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण. अरे देवासारखा बाप तुझा, देवासारखा बाप तुझा तोही सोडलास वाऱ्यावर. तुझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी बाप पहाटच जायचा धाऱ्यावर. तुझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी बाप पहाटच जायचा धाऱ्यावर. तुझ्या शिक्षणासाठी त्यानं किती सावकार उपसले होते. त्याच्या हितभर जमिनीसाठी सावकारानं पाठीत सुरेख उपसले होते. अरे तुला नोकरी लागली तेव्हा बापानं गावभर वाटली होती साखर. पण आज दुर्दैवानं त्याच्याच ताटात नाही चतकोर सुद्धा शिळी भाकर. चंद्रावर माणसाची फ्लॉटिंग सुरू झाली म्हणे आता. माणूस जितका चंद्रावर गेलाय तितकाच खाली गेलाय खोल. माणूस जितका चंद्रावर गेलाय तितकाच खाली गेलाय खोल. जगाच्या अनोख्या संस्कृतीचा घरातच ढळलाय तोल. दुधागत आटून गेलेत मायबाप, दुधागत आटून गेलेत मायबाप. दुर्दैवानं त्यांनाच उरलं नाही घरावरती सायपण. खरे मर्द असाल तर मायबापाचं दर्शन घेऊन म्हणा माय बाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. विठ्ठल मला सांगायचंय काय हे एवढं सांगितलं याचा अर्थ असा नाही की मुलं सोडून द्या बरं. संतती पाहिजे त्याशिवाय धर्मही वाढणार नाही आणि अधर्मही आपल्याला काय ते समजणार नाही. म्हणून संततीही पाहिजे पण संतती त्या ठिकाणी चांगली पाहिजे. जर संतती चांगली नसेल तर घरादाराचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पहा मला सांगायचंय काय संसार करू नका असे संत सांगत नाही, मीही सांगत नाही. संतांनीही सांगितलं सुखे करावा संसार, संसार करावा असोनी संसारी जिव्हा वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाई सदा संसार करावा. पण संसार करत असताना कोंबडीचं पिलू पाहिलं का? कोंबडी कोंबडी सगळ्यांच्या घरी आहे. ते कोंबडी ज्या वेळेला घरामध्ये अंगणामध्ये फिरत असते तिच्या पिलांच्या मागे मागे, एक पिलू इकडं तर दुसरं पिलू तिकडं तर तिसरं पिलू तिकडं. बरोबर बरोबर का? आता या पिलांच्या मागे फिरत असताना ती अंगणामध्ये इतके खड्डे करून ठेवते सगळ्या अंगणाला थिगळं देऊन मोकळी होती. ती एवढी थिगळं ती अंगणाला देऊन बसते. मग मला सांगायचंय काय संसार करा पण ती कोंबडी जसं उकरत बसते तसा संसार उकरत बसू नका. संसार आपलं होतं काय गाडी माझी माडी माझी सगळं माझं, गाडी माझी माडी माझी सगळं माझं. इथं येड्या काही नाही तुझं, इथं येड्या काही नाही तुझं. इथं सगळं यमाचं आहे आपलं काहीच नाही. पण तरी सुद्धा आपल्याला वाटतं की हे माझं ते माझं, आपलं काहीच नाही इथं. म्हणून तुकोबाराय सांगतात बाबांनो पांडुरंगाचं स्मरण करा, त्यांचं भजन करा. विठ्ठल पांडुरंगाचं भजन करायचं, त्यांचं नामस्मरण करायचं. पण आपलं उलट असतं. आपण या संसारामध्ये जन्माला येऊन प्रत्येक गोष्टीचा अहंकार करत बसतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला वाटतं हे माझं आहे ते माझं आहे. पण इथं काही आपलं नसतं, सगळं भगवंताचं असतं. आणि भगवंताने दिलेल्या नरदेहातून आपल्याला सुटका करून घ्यायची असते. 84 लक्ष योनीतून मुक्तता प्राप्त करून घ्यायची असते. पण आपलं उलट होतं. या संसारामध्ये आपण इतके गुंतून बसतो की आपल्याला कळत नाही. म्हणून एके ठिकाणी शास्त्रकार खूप सुंदर वर्णन करतात. गर्वान वागू नको भल्या मानसा, गर्वान वागू नको भल्या मानसा. कोण दिवस येईल कसा नाही भरोसा, कोण दिवस येईल कसा नाही भरोसा. शेतीवाडी बंगला गाडी आहे कुणाची, शेतीवाडी बंगला गाडी आहे कुणाची. स्वतःच्या देहावर फौज यमाची, स्वतःच्या देहावर
येईल कसा नाही भरोसा, कोण दिवस येईल कसा नाही भरोसा. धन दौलत तुझी 3 लाखाची, धन दौलत तुझी 3 लाखाची, 3.5 हात जागा ठेवली हक्काची, 3.5 हात जागा ठेवली हक्काची. गर्वान वागू नको भल्या मानसा, गर्वान वागू नको भल्या मानसा, कोण दिवस येईल कसा नाही भरोसा, कोण दिवस येईल कसा नाही भरोसा, कोण दिवस येईल कसा नाही भरोसा. कोणता दिवस या संसारामध्ये जन्माला येऊन कसा निघल सांगता येत नाही. कुणी पाहिलंय? सगळेजण एका ठिकाणी कीर्तनाला जमलोय, आत्ता या ठिकाणी कीर्तनाला जमलोय, पण कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही ना. जातानाच एखादं, मी म्हणत नाही, उगाच उद्या एखाद्याचं कळलं तर तीच म्हटली होती म्हणजे उद्या माझ्या घरी भांडण, त्यापेक्षा नको. कसा कोणता दिवस उगवेल ते सांगता येत नाही, म्हणून गर्व तरी कोणत्या गोष्टीचा करायचा. गर्वानं आपण इतके गर्वामध्ये डुबून जातो की जे जे आपण माझं माझं म्हणतो, जी बायको आपल्याला आपली हवी हवीशी वाटते तरुणपणात, ती बायको शेवटी म्हातारपणात आपल्याला म्हणते बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, बाईल म्हणे खरं मरता तरी बरे. बायको म्हणते हे खर, खर म्हणजे गाढव, आपल्याला गाढव म्हणते आपली बायको. आता आठवलं म्हणून सांगते, एका पुरुषाची बायको रुसून माहेरी गेली. बरेच दिवस झाले ती काही येतच नव्हती, पण याने एकच ठेका धरला, रोज तिला फोन करायचा बरं का, रोज तिला फोन करायचा. अगं बाई माझं चुकलं, आता तरी ये, तुझ्या पाया पडतो पण आता तरी ये. ती म्हणाली तुम्ही माझं डोकं जरी फोडून घेतलं माझ्या समोर तरी सुद्धा मी येणार नाही. असतात ना अशा काही, तुम्ही माझ्या समोर डोकं जरी फोडून घेतलं तरी मी येणार नाही, तुम्ही काहीही करा मी येणारच नाही. परत यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फोन केला. रागात होता तोही, सासूबाई रागात होती, पण मुलगी बाहेर गेलेली होती, तिनं तो फोन उचलला, ते सासूबाईनं तो फोन उचलला. ज्या वेळेला सासूबाईनं तो फोन उचलला त्यावेळेला सासूबाई म्हणाली का हो जावाई. जावायला एरवी सासू बोलत नाही, पण त्यावेळेला बोलली. ती जावायला म्हटली का हो जावाई, तुम्हाला लाज लज्जा शरम आबरू काही आहे की नाही पहा बरं. सासू एक तर जावायला बोलत नाही आणि बोलायला लागली की लई बेकार बोलती. सासू बोलू लागली तुम्हाला काही लाज लज्जा शरम आबरू आहे की नाही. तिने सांगितलंय ना ती तुमच्या घरी नांदायला येणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. मग इकडून जावाय म्हटला सासूबाई कान देऊ नाही का, हे ऐकून बरं वाटतं म्हणून रोज फोन करतो. नाही कळलं, बायको येणार नाही याचा काही आनंद होतो. मग पहा आपण संसारामध्ये किती बुडून जातो. विठ्ठल विठ्ठल मग हा संसार करण्यापेक्षा जन्माला येऊन भगवंताचा संसार केलेला कधीही चांगला. मला सांगायचंय काय, ज्या जन्मामध्ये भगवंताने आपल्याला घातलंय तो मनुष्य देह आहे. हा देह कुणालाही भेटत नाही आणि हा भेटला तर कळत नाही, कळला तर त्या मनुष्याला उलगडत नाही आणि ज्याला उलगडला तो मोक्षपदाला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून पहा मला सांगायचंय काय, ज्याला संसारामध्ये जन्माला येऊन परमार्थाचा मार्ग सापडला त्यालाच भगवंताच्या जवळ जाण्याचा मार्ग सापडला. अन्यथा सगळे या संसारामध्ये गुरफटू मेली, एकाचाही या ठिकाणी खरं काही राहिलेलं नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात बाबांनो, ज्या संसारात तुम्ही करता तो संसार मिथ्या आहे. हे सगळं मला कळून चुकलं होतं, हे सगळं कळून चुकलं म्हणून मग मी विचार केला हे सगळं करत बसण्यापेक्षा हे सगळं बाजूला ठेवायचं आणि काय करायचं. येवणी संसारी मी तो एक जाणे हरी, अनेक काही नेने धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. सतत भगवंताचं नामस्मरण मी करतो का, तर तो एकटा तारणार आहे. हे जग आपल्याला कधी ना कधी धोका देणार आहे, म्हणून त्या भगवंताचं भजन मी सतत करतो. एवढंच काय, तुकोबारायांची संसाराच्या बद्दलची आसक्ती जर आपण पाहू गेलो तर तुकोबाराय सांगतात की बाबांनो, जाळोनी संसार बैसालो अंगानी. मी माझा संसार जाळून टाकलाय, केव्हाच तुळशीपत्र त्याच्यावरती ठेवलंय आणि तुळशीपत्र त्याच्यावरती ठेवून मी माझ्या भगवंताचं नामस्मरण करतोय. एवढंच काय, आम्ही सदैव सुडके जाऊ पुढती भिके उतरी घरे राखती.
तुकोबाराय सांगतात की आमच्या संसाराची अशी अवस्था आहे, पण आम्ही ज्या संसारामध्ये गुरफटत जातो आणि त्यामुळे आम्हाला असं होतं की भगवंताचं स्मरणच राहत नाही. मला सांगायचं असं होतं की पहा, संतांना देवाचं वेड लागतं, बरोबर? नवे संतांना ज्या वेळेला भगवंताचं वेड लागतं त्याच वेळेला भगवंताला सुद्धा भक्ताचं वेड लागतं. सांग सांग रखुमाबाई तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. नामदेव महाराज त्या भक्तीमध्ये वेडे झाले होते. नवे अखिल संत मांदियाळी वेडी झाली होती. नाथबाबांनी तर भारूड लिहिलं, वेडी म्हणता मला का हो, वेडी म्हणता मला, वेडी म्हणता मला, वेडी म्हणता मला, मला वेडी म्हणता मला, म्हणजे मी शानी, तुम्ही म्हटले नाही असं. विठ्ठल विठ्ठल नाथबाबांनी भारूड लिहिलं, वेडी म्हणता मला का हो, वेडी म्हणता मला, मी तर शाणी आहे, भगवंताच्या भक्तीमध्ये आले म्हणून तुम्ही मला वेडी म्हणता. अहो तुमची गत अशी आहे, शेजीचे उसने आणते मागाया आली तर भांडत बसते, अशी आपली गंमत आहे, बरोबर? शेजारणीचं उसनं आणायला आपल्याला गोड लागतं, पण द्यायला प्रत्येक जण कुथत असती. तुमचं काय माझं काय, माझ्यावर घेतलं की गोड वाटतं म्हणून तुमच्यात मी सुद्धा. तुमचं काय माझं काय सारखं आहे. उसनं घ्यायला गोड लागतं पण द्यायला गोड लागत नाही. मी घेऊ जाणे पण देऊ न जाणे. तुकोबराय त्या शेजारणीचं सांगत नाही, आपलं सांगतात. देह हा आणीला उसना, देह पाचाचा आणीला उसना. देह पाचाचा आहे, उसना आपल्याला भेटलाय, पण तो उसना देह ज्या वेळेला द्यायची वेळ येते त्यावेळेला तो देह आपल्याला नको 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 वाटतो द्यायला. असं का होतं? तर ही माया संसाराची आपल्याला सोडत नाही, म्हणून आपल्याला तो देह त्या ठिकाणी दिवशी वाटत नाही. विठ्ठल या देहाची सार्थकता आपण पाहू गेलो तर मनुष्याला सार्थक काही करताच येत नाही या जन्मामध्ये येऊन. तुकोबाराय म्हणतात, मी मगाशीही प्रमाण दिलं, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठल. आपल्या देहाचं आपल्या जीवाचं संसारामध्ये जन्माला येऊन सार्थक त्या पंढरीच्या विठुरायामध्ये, पण हे आपल्याला कळत नाही. संतांची संसाराबद्दलची व्याख्या जर पाहू गेलो तर संत संसाराला कधीच शून्य किंमत देतात, संसाराला ते मानतच नाही. संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. आम्ही संसार सोडून दिला, संसाराची आसक्तीही त्या ठिकाणी सोडून दिली आणि आम्ही काय केलं, भगवंताचं स्मरण करू लागलो. इतकं भगवंताचं स्मरण केलं, इतकं भगवंताचं स्मरण केलं की आम्हाला त्यात वेड होऊन गेलो आम्ही. गोविंद गोविंद मनाला गलिया छंद, गोविंद गोविंद मनाला गलिया छंद. त्या मनाला इतकं पिसं लागलं की मन भारावून गेलं त्या पांडुरंगामध्ये. एवढंच काय, हे सगळं ज्या वेळेला झालं त्यावेळेला मला माझ्या कामाची, माझ्या व्यवसायाची, धंद्याची कसलीही सोय उरली नाही. आणि मग मी काय करू लागलो, माझा एकच धंदा झाला, अनेक काही नेने धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. माझा एकच धंदा होऊन बसलाय, उठायचं, भगवंताचं स्मरण करायचं. शिंका आणि खोकला ही तुकाची वेळ वाया गेला, नाहीतर अखंड तुकोबारायांचं भजन त्या ठिकाणी चालू होतं. संत आपल्याला जागे करू करू थकतात. तुकोबाराय सांगतात की बाबांनो, तुका म्हणे यावी ना दगड बरे देवा. तुकोबाराय सांगतात की तुमच्यापेक्षा दगड बरे. किमान दगडाला छनीनं मारलं, घडवलं तर त्याला देवत्व प्राप्त होतं. पण बऱ्याच जणांसमोर संतांनी डोकं आपटून आपटून सांगितलं तरी संत ऐकत नाही. नाथबाबा वर्णन करतात, नाथबाबा सांगतात की बाबांनो, तुम्हाला हे जर कळत नसेल तर काय खरंय. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सारत
काळ बांधून देईल शरद शेवटी बा शरद शेवटी काळ बांधून देईल शरद शेवटी जनार्दनी आमचे काय बाजाईल जनार्दनी आमचे काय बाजाईल पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी वर्तमान घोटे नटिकेन बोलो अभी वर्तमान घोटे पिंगाग माई पिंगाग पिंगाग माई पिंगाग अवगा अवगा डांगर पिंगाग अवगा डांगर पिंगाग अवगा डांगर पिंगाग अवगा डांगर पिंगाग काळ दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बा जाईल संतांचं याच्यात काही जाणार नाही उलट यात आपली हानी आहे पण हे आपल्याला कळत नाही आणि हे आपल्याला कळत नाही म्हणून संत सांगतात की बाबांनो आता तरी भजन करा आता तरी जागे व्हा भजन कोणतं करा भगवंताचं करा कोणत्या भगवंताचं करा येवणी संसारी मी तो एक जाणे हारी आणि काही नेने धंदा नित्य ध्यातसे गोविंदा काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ पहा तुकोबाराय सांगतात की बाबांनो मी जन्माला येऊन हेच केलं तुम्हीही हेच करा संत सांगतात बाबांनो भगवंताचं नामस्मरण करा त्याशिवाय आपल्या जगामध्ये आपल्याला या जगातून मुक्तता नाही नवे नवे हा जो मनुष्य देह आपल्याला मिळालाय त्या मनुष्य देहातून आपल्याला सुटका नाही तुम्ही म्हणाल मनुष्य देहातून सुटका पाहिजे तरी कुणाला कारण जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मरावं वाटत नाही पण तुकोबाराय एके ठिकाणी खूप सुंदर सांगतात उपजली या काळ उपजली या बाळ त्याची वाटप आहे उपजली या बाळ त्याची वाटप आहे काळ पहा फार काही आता वेळ घेणार नाही कारण पुढे आपल्याला वेळ फार कमी आहे आज खरं तर सांगायचं झालं तर तुकोबारायांच्या अभंगावरती चिंतन मांडत असताना तुकोबारायांनी संसार कसा केला आणि आपला संसार कसा असावा याबद्दल सांगड घालत असताना परमार्थ आणि संसार याची सांगड मला जेवढी जमली तेवढी मी सांगितली खऱ्या अर्थानं जर काही चुकलं असेल तर ते माझं मला परत करा मला सांगायचं हे होतं की ज्या जन्मामध्ये तुम्ही आम्ही आलोय तो जन्म या देहातून मुक्ती करण्यासाठी पण ते आपल्याला जमत
नाही. जर ते आपल्याला जमत नसेल तर किमान धर्मानं माणसानं वागलं पाहिजे, नीतीनं माणसानं वागलं पाहिजे, सैराचार माणसानं थांबवला पाहिजे. आज जर आपण पाहू गेलो तर माणसाचा इतका सैराचार वाढलाय की आपल्याला इतके अन्याय अत्याचार वाढले गेले की आपल्याला ते अन्याय अत्याचार करत असताना समोर कोण आहे, समोर किती वर्षाची आहे, समोर किती वर्षाची चिमुरडी आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. पण तेच जर आपण तुकोबारायांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर पाहू गेलो तर ज्या वेळेला रांझा गावच्या एका गावामध्ये प्रसंग घडला, रांझा नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये प्रसंग घडला, एका स्त्रीवरती अत्याचार झाला आणि तो अत्याचार ज्या वेळेला झाला त्या स्त्रीला तो अत्याचार सहन झाला नाही म्हणून तिने विहिरीमध्ये जीव दिला. हे ज्या वेळेला राजाला कळलं त्यावेळेला राजानी तत्क्षणाला त्या माणसाचे हात कलम केले, पाय कलम केले. मग मला प्रश्न हा पडतो, आमचा महाराष्ट्र नक्की त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला होता का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आज आम्ही राहतोय? आम्हाला एवढीशी मुलगी सुद्धा कळत नाही की वृद्ध म्हातारी सुद्धा कळत नाही, एवढी आमची कामवासना जागी झाली. काय बाळकडू दिलं होतं राजांनी आणि काय आम्ही वागतोय? खरंच आपला हा महाराष्ट्र होता? ज्या वेळेला कल्याणचा खजिना लुटला गेला राजांकडून, कल्याणचा खजिना ज्या वेळेला लुटला त्यावेळेला राजा अत्यानंदात होते आणि ज्या वेळेला अत्यानंदात असणारे राजे आबाजी राजे, ज्या वेळेला आबाजी पंत समोरून नजराना म्हणून एक स्त्री त्यांना भेट दिली. पहा प्रसंग असा आहे, कल्याणी खजिन्यासह लुटली सुभेदाराची सुन, कल्याणी खजिन्यासह लुटली सुभेदाराची सुन, नजराना समजून आणली अबला बाजीन, वार्ता कळता संतापाने लाल झाले राजन, परणारी तर माते समान धर्माची शिकवण, चारित्र्याचा महामेरू तो, चारित्र्याचा महामेरू तो, पटतय का मंडळी, अहो पटतय का मंडळी, पटतय का मंडळी ना आम्ही शिवबाचे गोंधळी, पटतय का मंडळी ना आम्ही शिवबाचे गोंधळी, पटतय का मंडळी ना आम्ही शिवबाचे गोंधळी. आम्ही शिवरायांच्या विचाराचे गोंधळी आहोत. पण दुर्दैव आमचं असं झालं की आता आमचं असं होऊन बसलंय की शिवशाहीचा विचार चांगला, शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला तो मात्र आता पेलवत नाही. शिवशाही चांगली पण लोकशाहीला ती आता पेलवत नाही. म्हणून पहा ज्या वेळेला ती स्त्री राजांसमोर आणली गेली त्यावेळेला राजांच्या मुखातले उद्गारे, राजे उद्गारले. राजे काय म्हणू लागले, काळ्या रात्री तळपत होता तिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री तळपत होता तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती, अशीच देखणी होती त्या मुसलमानाची सुन, अशीच देखणी होती त्या मुसलमानाची सुन, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान.
होता, पण आता आमचा महाराष्ट्र इतका वेगळा वागतोय, इतका वेडा झालाय की धर्म अधर्म नीती अनीती हे त्याला काही कळतच नाही. शिवरायांचं बाळकडू त्याला कधी समजेल काय? शिवरायांचं बाळकडू त्याला कधी समजेल काय? आणि आजचा तरुण पुन्हा शिवरायांचा मावळा कधी होईल काय? बघा, कधीच आपल्या राजांच्या शब्दाला मान देऊन लढणारी झुरणारी मावळी कुठं आणि आपण कुठं? राजांचे फोटो गाडीला लावून आपण हिंडतो, पण त्याची तितकी पवित्रता आपल्याकडून राखली जाते का हे आपण पाहिलं पाहिजे. राजांचे संस्कार जपणं फार महत्त्वाचं, राजांचे विचार जपणं फार महत्त्वाचं. कारण एके ठिकाणी सांगतात तसं, इतिहासाचे अवजड ओझे पाठीशी न वागावे, करुण पदस्थल त्याचे भविष्य त्यावर आपले वाचावे. भविष्य जर आपल्याला घडवायचं असेल तर शिवराय डोक्यात नाही, मनात नाही, हृदयात नाही, तर शिवरायांचे विचार आपल्या अंगीकारून आपल्याला हा महाराष्ट्र घडवावा लागेल. म्हणून पहा, हर हर महादेव नावाची नौबत पुन्हा जडेल काय? पहा, हर हर महादेव नावाची नौबत पुन्हा जडेल काय? शिवरायांचं सपान पुन्हा आता महाराष्ट्राला पडेल. मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणालाही लाजवेल असा उरला नाहीये संबा. किती यातना झाल्या होत्या, नख काढली, अंगाला मीठ चोळलं गेलं, 40 दिवस मरण यातना सोसल्या, पण तरी सुद्धा धर्मासाठी टिकून राहिले. धर्म बदलला नाही. मरायची वेळ आली तरी धर्म कधी बदलला नाही. आज आम्ही कसे वागतोय? खरंच आम्ही राजांचे मावळे आहोत का? म्हणून म्हटलं, हर हर महादेव नावाची नौबत पुन्हा जडेल काय? स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणालाही लाजवेल असा उरला नाहीये संबा. त्या शिवशंभूच्या गळ्यातील ताईत आता तरुण होईल का? त्या शिवशंभूच्या गळ्यातील ताईत आता तरुण होईल का? आणि शिवरायांचं सपान पुन्हा महाराष्ट्राला पडेल काय? कागद खाऊन रस्त्यावरच्या आता चरतात आमच्या गाई, कागद खाऊन रस्त्यावरच्या आता चरतात आमच्या गाई, आणि पार्लर मध्ये रोज आता सस्ते आमची आई. म्हणून म्हटलं, जिजाऊंच्या विचाराचं बाळकडू आम्हाला कधी मिळेल काय? शिवरायांचं सपान पुन्हा महाराष्ट्राला पडेल काय? विठ्ठल 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 मला यातून एवढंच सांगायचं होतं की राजांनी आपल्याला ज्या सवयी, जे विचार घालून दिले होते, ते विचार आम्ही कुठेतरी विसरत चाललो. ते विचार जपणं आज काळाची गरज आहे. राजांचे विचार जर आपल्या मस्तकात असते तर अल्पवयीन मुलीवरती बलात्कार कधी झाला नसता, वृद्धाप स्त्रीला कधी ते अत्याचार सहन करावा लागला नसता, नवे आईबापाला कधी गोठ्याची वाट दिसली नसती. सगळं काही सुरळीत होतं, कारण त्यावेळेला नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती आरूढ होता छत्रपती शिवबा राजा. त्या राजाच्या अस्तित्वामुळे आपण आहोत. पण आमचं दुर्दैव आता असं होऊन गेलंय की आम्ही राजाला विसरून गेलोय. असो, आपल्याला मला सांगायचं हे होतं की जर आपल्याला संसारामध्ये येऊन भगवंताचं नामस्मरण करता येत नसेल तर किमान माणुसकीने माणसाशी वागलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. पण दुर्दैव आमचं असं की आम्ही माणुसकी आता विसरून चाललोय. माणुसकी आता इतकी विसरून चाललोय की एखादा माणूस रस्त्याने जात असताना पडला तर त्या माणसाचे पहिले फोटो काढले जातात, ते व्हायरल केले जातात, मग त्या व्यक्तीला हात दिला जातो. काय महाराष्ट्र आहे आमचा? शास्त्रकार खूप सुंदर वर्णन करतात. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. अरे सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. माणूस आता बदलत चाललाय. आमचा महाराष्ट्र जर खऱ्या अर्थानं आम्ही पाहू गेलो तर जिथं चपला दुकानात पटतंय का पहा, चपला दुकानात आणि भाजीपाला रस्त्यावर विकला जातो, अशा महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो. मग विचार करा आमचा महाराष्ट्र किती श्रेष्ठ आहे. आमचा महाराष्ट्र इतका प्रामाणिक आहे, आमचा भारत देश इतका प्रामाणिक आहे की एका पहिल्या दिवशी जर पानपोईला ग्लास लावला तर तो मोकळा असतो, दुसऱ्या दिवशी ग्लास दुसरा लावलेला असतो पण तो साखळीनं बांधलेला असतो. इतका महाराष्ट्र आमचा प्रामाणिक आहे. म्हणून धर्मानं जगा, नीतीनं वागा, आणि अनीती जर कुठे होत असेल तर ती किमान डोळ्यानं थांबवा. फार काही आपल्याला करता येत नाही, म्हणून आपल्याला परमार्थही करता येत नसेल तरी चालेल, भगवंताचं नामस्मरण करता येत नसेल तरी चालेल, मी तर सांगेल करूच नका.
तुम्ही म्हणाल बाई एवढ्या वेळ कीर्तनात सांगितलं का भगवंताचं भजन करा आणि बाईचं काय डोकं बिकं फिरलं की काय? डोकं नाही फिरलं. जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि गोमातेची सेवा हीच भगवंताची सेवा. पण दुर्दैव आमचं असं होत चाललं की गोठ्यातली गाई घरातली आई आम्हाला कधी आता जपता येत नाही. एके ठिकाणी गोमातेबद्दल वर्णन आलंय. गोमातेची विनंती ऐका ऐका सर्वजण. कसाया पासून गाई वाचवा ऐका माझं म्हणन. कसाया पासून गाई वाचवा ऐका माझं म्हणन. मुंबईचा व्यापारी आम्हाला डब्यामध्ये भरतो. मुंबईचा व्यापारी आम्हाला डब्यामध्ये भरतो. कोणालाही तानबुकयाची पर्वा तो ना करतो. कोणालाही तानबुकयाची पर्वा तो ना करतो. कुठे गेले ते शिवरायान कुठे गेले जिजाई. विकू नका गायक साया आज पासूनी. विकू नका गायक साया आज पासूनी. विठ्ठल घरातली गाई गोठ्यातली आई आणि रस्त्यावरची जाणारी ताई जर सुरक्षित राहिली तर महाराष्ट्र सुरक्षित राहील. पहा तुकोबरा या अभंगातून सांगतात की बाबांनो, मी संसारामध्ये जन्माला येऊन मी जे काही केलं ते सगळं माझं पांडुरंगाशी होतं. माझं काहीही घेणं देणं असेल, लेणं देणं असेल तर तो सर्वस्व माझा पांडुरंग आहे. का तर त्यानं मला जन्म दिलाय. त्याचं भजन करण्यासाठी मी दिनरात कष्ट करतोय. त्यांनी मला स्वीकारावं म्हणून मी त्याच्यावरती रुजतोय. नवे मला राग जरी आला तरी मी तुकोबारायावरती काढतो. माझा स्वार्थ जरी साधायचा असेल तरी मी तुकोबारायांवरच तो स्वार्थ साधतो. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. माझं सगळं त्या पांडुरंगाशी जोडलं गेलं आणि या पांडुरंगाशी सगळं जोडल्या गेल्यामुळे मला संसाराची आसक्ती फार काही राहिली नाही. माझ्या जगामध्ये मी त्याला सोडून कुणाला घाबरतही नाही आणि मी एकट्या पांडुरंगाचं स्मरण करतो. तुकोबाराय सांगतात त्या पांडुरंगाचं स्मरण केल्यामुळे परिणाम असा झाला, ज्या मोक्षासाठी जो मोक्ष आपण म्हणतो त्या मोक्षासाठी योगी जपी तपी ऋषी मुनी जे काही त्या मोक्षासाठी तरफडतात तो मोक्ष त्यांच्या घरी पाणी वळतो. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी होय सांगू ऐसी तुका म्हणे. मग तुकोबाराय सांगतात मी एकट्या पांडुरंगाला सोडून कुणाचंही स्मरण करत नाही. का तर माझाच नव्हे तर सकल जगाचा तो मालक आहे. तो सकल जगाचा मालक असणारा मी त्याची सेवा करतो आणि तो मला स्वीकार. तुका म्हणे एक धणी विठ्ठल मी सेवक. येवनी संसारी मी तो एक जाणे हरी. आणिक काही नेने धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक. निवडलेल्या अभंगावरती जशी भगवंताने बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या कृपा आशीर्वादानं पटली रुचली स्फुरली तशी सेवा मी तुमच्या समोर ठेवली. खरं तर तुकोबारायांबद्दल सांगायचं झालं तर आता वेळ आपल्याकडे नाहीये. तुकोबारायांबद्दल इतकी महती आपल्याला तुकोबाराय माहिती कुठपर्यंत आहे माहिती का? त्यांना 2 बायका होत्या. त्यांचं मूल दुष्काळामध्ये मेलं. आईही अन्न करता मेली. बायकोही अन्न करता मेली. एवढं आपल्याला माहिती. बाकी आपल्याला तुकोबाराय माहिती नाही. पण तुकोबाराय जगापेक्षा पुरून उडतात एवढे तुकोबाराय. तुका केवढा तुका आकाशा एवढा एवढी तुकोबारायांची उंची. आणि खरं सांगायचं तर तुकोबारायांच्या जीवनामधलं सगळ्यात महत्त्वाचं भाग जर पाहू गेलो तर तुकोबारायांची पत्नी आवली. तिच्याबद्दल आपण बोलू नये. उगाच आपण म्हणतो आवली फटकळ तोंडाची होती, जगाला काही सांगत होती. पण प्रामाणिकपणानं सांगा, जिथं स्त्री नवऱ्यानं चांगली साडी घेतली नाही म्हणून रुसून बसते त्या ठिकाणी त्यावेळच्या आवली तुकोबारायांकडे काय मागणी करत होत्या तर त्यांची मागणी जर आपण पाहू गेलो तर किमान संसारामध्ये लक्ष द्यावं एवढीच त्यांची मागणी होती. ज्या वेळेला स्वतःचं मूल मेलं तिथे बायको संसार थाटते. स्वतःची आई अन्न करता मेली तिथे बायको संसार थाटेल. नवे सावकारकी असताना सगळं दान करून टाकलं तिथं बाईनं संसार थाटावा.
या उलट आम्ही आमची परिस्थिती पाहू गेलो. दिवाळीला चांगली साडी घेतली नाही म्हणून माहेरी गेल्याच्या नंतर 10 दिवस न येणाऱ्या स्त्रिया आम्ही आता पाहिलं. तुकोबरायांची बायको कुठं आणि आम्ही कुठं. म्हणून आवली मातेबद्दल आपण बोलू नये. ज्यांचा अधिकार तेवढा आहे तेवढ्या अधिकारानं आपण त्यांना वागवलं पाहिजे. असो झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी तुम्हा सर्व श्रोतेजनांचे आभार मानते. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता उपलब्ध असणारे मारुती महाराज कदम, आपले मोहन महाराज सिनारे, संभाजी महाराज असतील, त्याचबरोबर आपले ज्ञानदेव महाराज असतील, पेटी मास्तर असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आज वादक म्हणून लाभले. केवळ प्रेमापोटी आज ते आपल्या या ठिकाणी उपलब्ध झाले. कुबेर महाराज जगधने, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. कारण ज्या वेळेला माणूस व्यापामध्ये असतो येण्यासाठी वेळ नसतो, पण दिलेल्या माणसाचा शब्द जपायचा म्हणून वेळेवर या ठिकाणी उपलब्ध झाले. त्यांचेही मनपूर्वक आभार. सप्ताह कमिटीचे मनपूर्वक आभार. ज्यांची सर्वोत्कृष्ट कुठेही गावात काही असलं की ज्यांची साऊंड सिस्टीम असते असे असणारे गणेश दादा, त्यांचेही मनपूर्वक आभार. खरं तर आपण त्यांचं स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये केलं पाहिजे. कारण त्यांना असं कधी सांगावं लागत नाही, गणदादा आवाज वाढवा, आवाज कमी करा, एवढंच नाही. त्यांना जर आपण सांगितलं की गणदादा आज नाही बरं होऊ शकत हे काम, आज नाही होणार, पण तरीही कधी आडून न पाहता कोणासाठीही मदतीला धावून जाणारे गणेशदादा असतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर मी आज तुमच्या समोर कीर्तनासाठी उभी आहे. असं सांगितलं जातं की एखादा पुरुष यशस्वी झाला की त्याच्या मागे त्याच्या बायकोचा हात असतो, त्याच्या स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. पण आमच्या दोघांच्या बाबतीत गणित उलट आहे. भगवंतानी वेगळी संगत घालून दिली आमची. एका स्त्रीच्या मागे एका यशस्वी पुरुषाचा हात असतो. म्हणून एकदा टाळ्या वाजवा. मी का असं सांगितलं, आज परमार्थामध्ये जर पाहू गेलो तर असे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात की लग्नाच्या अगोदर सांगतात, हा अनुभव तुम्हाला याला असेल, लग्नाच्या अगोदर सांगतात की कीर्तन करून देऊ, पण लग्न झाल्याच्या नंतर वळकुटी बांधायची घरातला संसार पाहायचा. हे या ठिकाणी झालं नाही. गावानेही मला सून म्हणून तर स्वीकारलंच, पण लाडकी कीर्तनकार म्हणून गावाने स्वीकारलं. म्हणून गावकऱ्यांचेही आभार. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर